हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 4, ते गुरु शिष्याची गोठी, याचा भाग 6. मी प्रकृती बदलण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते, पण उपयोग होतो की नाही कळत नाही. अहंकार जावा यासाठी खटपट चालू आहे. त्यावर स्वामीजींचं उत्तर असं, त्यासाठी साधना वाढवायची. फार खटपट प्रकृतीसाठी नको, ती बदलेल आपोआप. त्याच्यावर पुढचा प्रश्न असा आहे, एखादी वस्तू आपण हवी तेव्हा घेतो, नको वाटली की बाजूला सारतो. माणसाच्या बाबतीतही तसंच होतं का? स्वामीजी त्यावर म्हणतात, नाही, माणसाला कुणीही बाजूला सारत नाही. सत्पुरुष तर कधीच बाजूला सारत नाहीत. पण प्रत्येकाचं काम वृद्धापकाळामुळे म्हणा, परिस्थितीमुळे म्हणा, केव्हा तरी संपतं. पण यापुढे ते काम माझं राहिलं नाही. एका वेळेला जे एक काम हातून झालं ते जन्मभर होईल असंही नाही. ती कामं केव्हा तरी संपतात. तसं माणसानंही समजावं की हे काम आता आपलं संपलेलं आहे. हे लक्षात न घेता माणसाचा जो आग्रह असतो तो वाईट आहे. त्यानं माणसाला दुःख होतं. ज्या वयात जे काम आपल्याला सहज करणं शक्य होतं त्यावेळेला ते काम करून समाधानात राहावं. समाधान हे मुख्य, ते भंगता कामा नये. कर्तबगार माणसाच्या बाबतीत असं फार होतं. त्यांना वाटतं, पूर्वी आपण हे काम करत होतो, आता शरीर थकलं, मन बुद्धी जास्त काम करू शकत नाहीत. पण करण्याचा हव्यास असतो, अशा वेळी दुःख होतं. म्हणून विवेकानं शांत राहावं तर समाधान राहील. पुढचा प्रश्न असा, एक काटा काढण्यासाठी दुसरा काटा घ्यायचा का? त्यावर स्वामीजींचं उत्तर असं, नाना विषयांचा काटा काढण्यासाठी हा जो साधनेचा काटा आहे तो घेतला, पण साधना हा काटा नाहीच मुळी. हे विषय भगवंताकडे नेणारे आहेत. ज्या साधनेनं आपण परमेश्वराकडे जातो तो विषय टाकायचा नाही. जसं ज्ञानेश्वरी वाचन, प्रवचन, कीर्तन यानं मौन भंग पावत नाही. या सर्व गोष्टी मौनातच येतात. आपण दुसऱ्याबद्दल काही बोलायला लागलो, त्यात संघर्ष आला की मग मौन भंग पावतं. तसं होण्याचा संभव असल्यामुळे नेहमी नामस्मरण, ज्ञानेश्वरीच्या एखाद्या ओवीचं दिवसभर चिंतन करीत राहावं. अशी एकदा मनाला सवय लागली की 2-5 वर्षात चित्त शुद्ध होऊन जाईल. पण मनाला अशी चमत्कारिक सवय असते की ते याचं चिंतन करणार नाही. इतर विषयांचं चिंतन होत राहतं आणि त्या चिंतनानं मन विक्षिप्त होतं. थोडी ज्ञानेश्वरी वाचली तरी पुन्हा इतर विषयांचं चिंतन चालतं. त्यामुळे मग तोच विषय मनात राहतो. एखाद्याचं भलं झालं असं म्हटलं तर तितकंसं बरं वाटत नाही. पण एखाद्याचं बरं नाही असं दिसलं की त्याचं चिंतन सारखं होतं. त्यासाठी आपण सावध राहून ते चिंतन अगोदर बंद करावं आणि गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, ब्रह्मसूत्र, मनाचे श्लोक हे वाचावं. हे कुठलेही ग्रंथ वाचले तरी त्या सर्वात एकच गोष्ट सांगितली आहे की सर्व ठिकाणी एक भगवंतच भरून आहे. मग या एका विचारावर नुसतं थांबलं तर ज्ञान होईल का? या प्रश्नावर स्वामीजी म्हणतात, होईल, पण ते ठसलं पाहिजे ना. सर्व ठिकाणी एक भगवंतच आहे असं म्हटलं तरी त्याप्रमाणे आपण वागतो की नाही ते बघायचं आणि तसं ताबडतोब सुरू करायचं. ज्या क्षणी सर्वत्र भगवंतच आहे असं कळेल त्या क्षणी तो किती नम्र, प्रेमळ, रुजू होईल. मान, अपमान, निंदा, स्तुती यांची कदर करणार नाही. तो म्हणेल, मी पूर्णपणे रंगून गेलोय. भगवंतच स्तुती करतो, भगवंतच निंदा करतो. तो मग कधी म्हणणार नाही की हा कशी निंदा करतो बघू. त्याला कुणाविषयी द्वेष, द्वेष अजिबात राहणार नाही. भक्ती ते नमन. सर्व ठिकाणी भगवंतच आहे आणि मीही तोच आहे हे कळण्यासाठी नाना ग्रंथ वाचायचे, कारण एकाएकी समजणं घडत नाही.
हे शब्दाच्या अंगानं कळलं तरी ते व्हायला साधनाच करायला लागते. म्हणून साधनेला आवश्यक अशा ग्रंथांचं वाचन, चिंतन, मनन हे साधनेमध्येच येतं. ध्यान, नाम हे साधनेमध्येच येतं. अशी साधना करत करत संतांना जो बोध झाला तो त्यांनी कृपाळूपणे आपल्याला सांगितलाय. ते म्हणतात ते अगदी सोपं आहे तरी परम सुगम, परिजनासी जाला दुर्गम. हा बोध ठसावा म्हणूनच दीर्घकाल निरंतर अभ्यास सांगितलाय. नाहीतर एका क्षणात ज्ञान झाल्यासारखंच आहे. मीच ब्रह्म आहे असं म्हटलं तर कोण अडवणार आहे? पण तू ब्रह्म नाहीस, कारण त्याची लक्षणं दिसावयास पाहिजेत, ती तुझ्यात दिसत नाहीत. आज इथेच थांबूया. यानंतरचा 7वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सत्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.